कमी दिसतो. तर पहा आता आज आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन चालू करतो. पॉइंट मास अंडर गोईंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. पहा याच्यामध्ये दोन केसेस आहेत. केस फर्स्ट मास टाइड टू स्ट्रिंग. मास टाइड टू स्ट्रिंग. पहा बोर्डात तुम्हाला हे 3 मार्काचं आर्टिकल विचारू शकतात किंवा याचे फॉर्म्युले फार महत्वाचे आहे. स्पीडचे फॉर्म्युले. आणि एका बाजूला आहे आर्टिकलचं नाव लिहून घ्या तुम्ही. पॉइंट मास अंडर गोईंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. केस फर्स्ट मास टाइड टू स्ट्रिंग. पहा पेज नंबर 10 वर आहे. पेज नंबर 10 आर्टिकल जे चालू करतो आम्ही तुमच्या पुस्तकातलं पेज नंबर 10. चला डायग्राम काढा. पहिले सर्कल आहे. काढा सर्कल. ठीक आहे. एक बॉडी घेतली. ती बॉडी स्ट्रिंगला टाईट केली धागाला आणि ती बॉडी अशी व्हर्टिकल सर्कल मध्ये फिरवली. हे व्हर्टिकल सर्कल आहे. हे 2 पॉइंट घ्या. पॉइंट आणि ह्या नीचे वाला पॉइंट इसको बोलेंगे अपर मोस्ट पॉइंट, इसको बोलेंगे लोअर मोस्ट पॉइंट. ये बी पॉइंट और ये पॉइंट. तो पहिले तुम्ही आर्टिकलचं नाव लिहून घ्या. मग मी मिटून टाकतो. मी पॉइंट मास अंडर गोइंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल, ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. याने स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग म्हणजे धागा. त्याला एक बॉडी लावलेली आहे आणि ती बॉडी अशी व्हर्टिकल सर्कल मध्ये फिरवलेली आहे. अशी फिरवलेली आहे. समजलं ना. याला म्हणतात व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. चला नंतर डायग्राम काढा. त्याच्यानंतर पहा डायग्राम मध्ये हे सर्क्युलर मोशन आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. अपर मोस्ट पॉइंट, लोअर मोस्ट पॉइंट. ठीक आहे. लिहानंतर कन्सिडर बॉब टाइड टू स्ट्रिंग. आता स्ट्रिंग कसं असला पाहिजे. मासलेस, फ्लेक्झिबल. समजलं ना. मासलेस, फ्लेक्झिबल अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. कन्सिडर बॉब टाइड टू मासलेस. हा जो स्ट्रिंग आहे मासलेस, फ्लेक्झिबल, इनएक्सटेन्सिबल म्हणजे रबर सारखा तो ताणल्याने गेला पाहिजे. स्ट्रिंग अँड इट इज व्हील्ड इन ए व्हर्टिकल सर्कल. It is wheeled in a vertical circle so that Bob perform vertical circular motion. तो जो बॉब आहे, बॉब म्हणजे बॉडी, मेटेलिक स्पेयर. इट इज रिवॉल्व इन अ वर्टिकल सर्कल. ऐसा वर्टिकल सर्कल में है ये. तो एवढं लिहून घ्या. कन्सिडर बॉब टाइड टू massless, flexible and inextensible string and it is wheeled in a vertical circle so that Bob perform vertical circular motion. आणि डायग्राम काढा बाजूला. हा सर्कल थोडासा मोठा काढा कारण डायग्राम मध्ये बरेच पॉइंट दाखवायचे आपल्याला. आता पहा एवढं झालं असेल तर त्याच्यानंतर लेट एम बी मास ऑफ बॉब. एम बी मास ऑफ बॉब. पहा आता इथे सी पॉइंट घ्या. इथे डी पॉइंट घ्या. तर टी सी म्हणजे टेन्शन ऍट डी पॉइंट. सी पॉइंट. टी डी म्हणजे टेन्शन ऍट डी पॉइंट. TA टेंशन एट ए पॉइंट. TB टेंशन एट बी पॉइंट. ये टेंशन आहे. फोर्स ड्यू टू टेंशन बोलते. धाग्यामधलं जे टेंशन आहे इट इज डायरेक्टेड टू द सेंटर ऑफ द सर्कल. ठीक आहे. तर लिहा. देयर आर 2 forces
there are two forces acting on Bob. One number acting on Bob म्हणजे at any position. हा जो मेटल स्पेअर आहे तो जो व्हर्टिकल सर्कल परफॉर्म करतोय त्यावर दोन फोर्स ऍक्ट होतात. समजा ना, टू फोर्सेस. पहिलं म्हणजे वेट mg. वेट mg पहा मी इथे दाखवतोय वेट mg. वेट mg acting vertically downward. वेट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा नेहमी डाउनवर्ड डायरेक्शनला असतो. तो यहाँ पे भी तुम बता सकते वेट mg इन अ डाउनवर्ड डायरेक्शन. यहाँ पे बता सकते वेट mg इन अ डाउनवर्ड डायरेक्शन. वेट mg इन अ डाउनवर्ड डायरेक्शन. चारों जगह पे तुम वेट बता सकते. वेट इज एक्टिंग इन अ डाउनवर्ड डायरेक्शन और टेंशन जो है इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. ठीक है. सेकंड फोर्स, फोर्स ड्यू टू टेंशन. फोर्स ड्यू टू टेंशन म्हणजे टी. डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल. डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल. पहा फिगर काढा. हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. 4 पॉइंट आपण सिलेक्ट केलेले आहे. ए पॉइंट अप्पर मोस्ट आहे, बी पॉइंट लोअर मोस्ट आहे आणि सी आणि डी पण हॉरिझॉन्टल पोझिशनला आहे. तर याच्यावर दोन फोर्स ऍक्ट होईल ऍट एनी पोझिशन. वेट mg ऍक्टिंग इन डाउनवर्ड डायरेक्शन. वेट mg मी 4 ठिकाणी दाखवलेला डाउनवर्ड डायरेक्शनला. वेट mg आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स और ये टेंशन का फोर्स इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. यहाँ पे है तो टेंशन ऊपर रहेगा, यहाँ पे तो टेंशन डाउनवर्ड रहेगा, यहाँ पे तो डायरेक्टेड टुवर्ड द हॉरिझॉन्टल पोझिशन आणि टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल रहेगा. तेवढं लिहून घे. लेट m बी द मास ऑफ बॉब. ती बॉडी ची बॉडी स्पेअर मध्ये फिरते, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. देयर आर टू फोर्सेस एक्टिंग ऑन बॉब एट एनी पोझिशन. वेट mg एक्टिंग वर्टिकली डाउनवर्ड. फोर्स ड्यू टू सपरेटेशन डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. तो देखो अभी यहाँ तक हो गया. तो पहले अपन देखेंगे अपर मोस्ट पोजीशन. इसका डिस्कस करेंगे. पहले फर्स्ट ऑफ ऑल अपर मोस्ट पोजीशन अंडरलाइन का. अपर मोस्ट पोजीशन म्हणजे ये यहाँ पे देखिए. अब यहाँ पे देखो, समझो ये जो बॉडी है, ये बॉडी ठीक है, ये बॉडी यहाँ पे टेंशन भी डाउनवर्ड डायरेक्शन पे है, वेट भी डाउनवर्ड डायरेक्शन पे है. Therefore, mg प्लस TA इज इक्वल टू, ये दोनों फोर्स ऐड हो जाएंगे और रिजल्टेंट फोर्स बन जाएंगे. इट इज डायरेक्टेड टू द सेंटर ऑफ सर्कल. इट इज नथिंग बट द सेंटीपिटल फोर्स. इट इज नथिंग बट द सेंटीपिटल फोर्स. क्या है सेंटीपिटल फोर्स का फॉर्मूला? m v स्क्वायर अपॉन r. वेयर TA क्या है यहाँ पे? टेंशन इन द स्ट्रिंग एट E. V क्या है यहाँ पे? वेलोसिटी एट E. वेलोसिटी ऑफ बॉब. वेलोसिटी ऑफ बॉब एट E. यहाँ पे स्पीड का जो यहाँ पे जो स्पीड है वो V है, यहाँ पे जो टेंशन है वो T है. ये फॉर्मूला यहाँ से लिखा है. डाउनवर्ड फोर्स और टेंशन बोथ आर एक्टिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन. तो इसकी जो रिजल्टेंट फोर्स है, रिजल्टेंट फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. इट इज नथिंग बट द सेंटीपिटल फोर्स. सेंटीपिटल फोर्स तुमको पढ़ा है. क्या सेंटीपिटल फोर्स का फॉर्मूला? CPF इज इक्वल टू m v स्क्वायर अपॉन r. r क्या है? रेडियस ऑफ सर्कल. रेडियस ऑफ सर्कल. इक्वेशन 1 दे दो इसको. अपर मोस्ट पोजीशन यहाँ पे अपने लिखा है. TA टेंशन इन द स्ट्रिंग एट A. VA वेलोसिटी ऑफ बॉब एट A. स्मॉल r रेडियस ऑफ सर्कल. ठीक है. अब इससे तुमको फॉर्मूला बनाना है. VA का फॉर्मूला निकालना है. इससे निकालेंगे VA का फॉर्मूला. तो एवढं झालं तुमचं. ही समजली स्टेप तुम्हाला? याच्याहून ही स्टेप समजली. त्याच्यानंतर आता इसका कैसा है? सिंस TA इज इक्वल टू 0. ये कंडीशन है वर्टिकल सर्कल की. जब ये बॉडी ऐसे ऊपर ऊपर जाती, टेंशन कम कम होते जाता और यहाँ पे 0 बन जाता. समझ में ना?
तो क्या फॉर्मूला आएगा, एम जी इज इक्वल टू इक्वेशन 1 से एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर, एक एम कॅन्सल, टी ची व्हॅल्यू 0 इक्वेशन मध्ये टाकून द्या. तर आणि हे जे टेन्शन असते ते 0 असते. टू परफॉर्म वर्टिकल सर्कुलर मोशन, वैसे भी कैसा है, जैसे जैसे बॉडी ऊपर जाती है वैसे वैसे स्पीड कम होता और टेंशन भी कम होता. तो देयरफॉर आरजी इज इक्वल टू वी ए स्क्वायर, देयरफॉर वी ए इज इक्वल टू अंडररूट आरजी. हा झाला फॉर्म्युला इथला. velocity speed at uppermost position, इक्वेशन 2. लिहून घ्या, TA इज इक्वल टू 0. ये टी की 0 तुमको इक्वेशन 1 में रखना है. बाद में ये स्टेप आ जाएंगे, यम कैंसल को, इसको आर को इधर लेके जाओ और v की वैल्यू बन गई अंडररूट आर जी. जी यानी एक्सीलरेशन ड्यू टू ग्रेविटी. तो दिस इज द फॉर्मूला ऑफ वी एट अपर मोस्ट पोजिशन. ठीक है. अब बाद में, उसके बाद में लोअर मोस्ट पोजिशन, सेकंड लोअर मोस्ट पोजिशन बी. आता इथे आपल्याला स्टेप तशीच मांडायची है. टेंशन ये डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर है और एमजी डाउनवर्ड डायरेक्शन पे है. तो क्या होगा, लेट टीबी यानी क्या, टेंशन इन द स्ट्रिंग एट बी. वीबी यानी क्या, वेलोसिटी ऑफ बॉब एट बी. यहां पे स्पीड लेंगे अपन वीबी लोएस्ट पोजीशन पे. तो अभी तुमको फॉर्मूला लिखना है यहाँ पे. कैसे लिखेंगे फॉर्मूला, टेंशन है टुवर्ड्स द सेंटर, एमजे नीचे, तो इसे रिजल्टेंट फोर्स बनाना है तुमको. रिजल्टेंट फोर्स यानी टीबी माइनस एम जी इज इक्वल टू एम वी बी स्क्वायर अपॉन आर. ये ज्यादा फोर्स है, ये कम फोर्स है. ज्यादा फोर्स से कम फोर्स माइनस करना, ये रिजल्टेंट फोर्स बन जाएगा. और रिजल्टेंट फोर्स की डायरेक्शन आएंगी टुवर्ड्स द सेंटर व्हिच प्रोवाइड द नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स. हा जो रिजल्टंट फोर्स तयार होईल त्याची डायरेक्शन इन टुवर्ड्स द सेंटर आणि तो सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करेल. ठीक है. तो जो टीबीचा फॉर्म्युला काय का, टीबी इज इक्वल टू एम यूबी स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी इक्वेशन 3. हे माइनस आहे इकडे घेऊन जा, प्लस एम जी. हे झालं इक्वेशन 3, टेंशन एट बी. ठीक है. अब अपने को ये वीबी का फॉर्मूला निकालना है. यहाँ का स्पीड कितना है, वीबी. यहाँ का स्पीड कितना है, वी. तो यहां तक आ गया समझ में. टीबी यानी टेंशन इन द स्ट्रिंग एट ए, वीबी यानी वेलोसिटी ऑफ बॉब एट बी. तो अभी इससे जो है ये टेंशन ज्यादा है, स्पीड वेट कम है, तो इसे रिजल्टेंट बना लो. टीबी माइनस एम जी इक्वल टू एम वीबी स्क्वायर अपॉन आर. टीबी इज इक्वल टू एम वीबी स्क्वायर अपॉन आर. ये माइनस है, इधर प्लस बन जाएंगे, प्लस एम जी इक्वेशन 3 दे दो. ठीक है. ये हो गए. अब देखो यहां तक आ गए अपन. देखो पोटेंशियल एनर्जी का फॉर्मूला तुमको मालूम होगा, पोटेंशियल एनर्जी एम जी एच. ठीक है ना. देखो अगर पार्टिकल यहाँ पे है तो एच यहाँ पे 0 लेना है. ये रेडियस है यहाँ से, ये यहाँ से यहाँ तक की क्या है, रेडियस. अगर ये बॉडी यहाँ पे है तो एच इज इक्वल टू आर लेना. अगर बॉडी यहाँ पे है तो एच इज इक्वल टू 2r लेना. यानी ये आर और ये आर, ये कितना बन जाएगा, 2r. आर और आर, ये 2r बन जाएगा ये हाइट. ठीक है. अब लिखो, फ्रॉम कंजर्वेशन ऑफ एनर्जी, टोटल एनर्जी एट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी, तो एट टोटल एनर्जी एट बी इज इक्वल टू टोटल एनर्जी एट ए. यहाँ की जो टोटल एनर्जी है और यहाँ की जो टोटल एनर्जी है ये कांस्टेंट रहती है. जब पार्टिकल ये वर्टिकल सर्कल परफॉर्म करता तो टोटल एनर्जी रिमेन्स कांस्टेंट. टोटल एनर्जी का फॉर्मूला क्या है, काइनेटिक एनर्जी प्लस पोटेंशियल एनर्जी इज इक्वल टू काइनेटिक एनर्जी प्लस पोटेंशियल एनर्जी. टोटल एनर्जी ना काइनेटिक प्लस पोटेंशियल, तो काइनेटिक एट बी प्लस पोटेंशियल एट बी, काइनेटिक एट ए प्लस पोटेंशियल एट ई. ठीक है. अब ये स्टेप तुमको लिखना है. तो ये जो स्टेप है मैं ऊपर लिखता अभी.
ठीक है, ये स्टेप अभी ऊपर लिखता हूं, यहाँ की स्टेप अभी ऊपर। काइनेटिक एनर्जी एट बी, यहाँ पे काइनेटिक एनर्जी क्या आएगा, काइनेटिक एनर्जी हाफ एम वी बी स्क्वायर। क्या है काइनेटिक एनर्जी का फॉर्मूला, हाफ एम वी स्क्वायर, तो यहाँ पे वी बी स्क्वायर प्लस पोटेंशियल एनर्जी पी एम जी एच, एच कितना है यहाँ पे 0 × 0। ये रेफरेंस पॉइंट है। अगर बॉडी ये हाइट के ऊपर है तो यहाँ पे पकड़ना पड़ेगा एच इजिकल टू आर, ये हाइट के ऊपर। अगर बॉडी यहाँ पे है तो हाइट पकड़ना पड़ेगा 2r, इसको रेफरेंस पॉइंट बोलते हैं। ठीक है, बाद में काइनेटिक एनर्जी एट ए, यहाँ पे काइनेटिक एनर्जी निकालो 1/2 एम वी स्क्वायर प्लस पोटेंशियल एनर्जी निकालो एम जी एच, एच कितना है 2r। ऐसा स्टेटमेंट को लिखना है इक्वेशन। टोटल एनर्जी एट बी इज इक्वल टू टोटल एनर्जी एट ए। टोटल एनर्जी यानी काइनेटिक प्लस पोटेंशियल, काइनेटिक प्लस पोटेंशियल। काइनेटिक का फॉर्मूला हाफ एम वी स्क्वायर, पोटेंशियल का फॉर्मूला एम जी एच। अब एम कैंसिल कर डालो दोनों तरफ से, ये तो 0 बन जाएगा। ठीक है, यानी स्टेप क्या आ जाएंगे, हाफ एम वी बी स्क्वायर इज इक्वल टू ये 0, हाफ एम वी ए स्क्वायर प्लस 2 एम जी आर। ये स्टेप ऐसी बन गई, ये 0 बन गई टर्म। ठीक है, ही टर्म 0 झाली आता। आता यम यहां से कॉमन निकालो और ये यम कैंसिल कर डालो, तो क्या आ जाएंगी टर्म, हाफ वी बी स्क्वायर इज इक्वल टू हाफ वी ए स्क्वायर प्लस 2rg। यम कॉमन निकालो, इसके साथ में कैंसिल कर डालो, मल्टीप्लाई बाय 2, दोनों तरफ से 2 से मल्टीप्लाई करो। यहाँ पे 2 से मल्टीप्लाई 2 कैंसिल हो जाएगा, यानी वी बी स्क्वायर इज इक्वल टू, यहां से 2 से मल्टीप्लाई किया है 2 कैंसिल हो जाएगा, वी ए स्क्वायर 2 से मल्टीप्लाई को यानी 4rg। फिर स्टेप आती है अपनी। ठीक है, अब वी की वैल्यू डाल दो, वी बी स्क्वायर इज इक्वल टू, यहाँ का फॉर्मूला मालूम है ना तुमको, इक्वेशन 2। क्या फॉर्मूला मालूम है, वी का स्पीड कितना निकाला था अपन ने, वी इज इक्वल टू √rg, इसका स्क्वायर कर लो, क्या जाएगा rg प्लस 4rg। कंजर्वेशन ऑफ एनर्जी म्हणून आपण या स्टेप मांडलेले आहे, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल, कायनेटिक प्लस पोटेन्शियल हे 0 घेतलेलं आहे, रेफरन्स पॉइंट इथून स्टेप आलेली आहे। दोन्ही एम कॉमन काढा, कॅन्सल करून टाका, ही स्टेप आलेली आहे। दोन्ही बाजूंना 2 ने मल्टिप्लाय करा, ही स्टेप आलेली आहे। नंतर व्ही चा फॉर्म्युला आपण काढलेला आहे आधी, व्ही इज इक्वल टू √rg, त्याचा स्क्वेअर करा rg। आता व्ही चा फॉर्म्युला आपला निघून जाईल। तर आपली स्टेप काय भेटेल मग आता याच्यावर, व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू 5rg, म्हणजे व्ही बी इज इक्वल टू काय मिळाला फॉर्म्युला आपल्याला, √5rg। तर हा झाला व्ही बी ॲट बी पोझिशन, म्हणजे इथं स्पीड असते √5rg। ठीक आहे, तर हे इथला स्पीड काढला आपण। आता हे डायग्राम पूर्ण करून टाका। डायग्राम मध्ये ऍट एनी पोझिशन दाखवून दे, ई पॉइंट दाखवून दे। यहाँ पे टेंशन रहेगा टुवर्ड्स सेंटर। ठीक है, ये एम जी नीचे रहेगा, एम जी नीचे, एम जी इज डायरेक्टेड टुवर्ड द इन ए डाउनवर्ड डायरेक्शन। इसके 2 कंपोनेंट बना लो, एम जी कॉस अल्फा, ये अल्फा बना लो, और एम जी साइन अल्फा, एम जी साइन अल्फा। हा जो आहे एम जी, याचे 2 फोर्सेस तयार करा, एम जी कॉस अल्फा आणि एम जी साइन अल्फा। आता डायग्राम पूर्ण झाली तुमची, इथली काही काढायची गरज नाही। पहा आपण 2 स्पीड काढलेला आहे, इथला स्पीड काढलेला आहे v/rg, इथला स्पीड काढलेला आपण vb/5rg। आता इथलं टेन्शन आहे TA, इथलं टेन्शन आहे TB, या 2 टेन्शन मधला फरक काढायचा आपल्याला। बंद करून